मला कोणतेही अडथळे आले तरीही मी तुमच्या पाठीशी आहे। तुमच्या सर्व प्रार्थना आता चमत्कार होऊन पूर्ण होतील हे लक्षात ठेवा। तुम्हाला प्रत्येक संकटातून मी बाहेर नक्कीच काढेन। जर तुम्ही स्वामी भक्त असाल तर असाच स्वामींचा संदेश ऐकण्यासाठी आमच्या या व्हिडिओला लाईक करा व आम्हाला सपोर्ट करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। आम्ही असेच आपल्यासाठी नवनवीन व्हिडिओ आणत असतो। भाग्यवंत ठराल। मित्रांनो, आपण खूप मेहनत करत असतो। मेहनत करून आपला जीव टांगणीला लावत असतो, परंतु खूप पैसा कमवून सुद्धा आपल्या घरामध्ये नेहमी दरिद्रता येत असते। अनेकदा आपल्याला या सगळ्या गोष्टी मागील कारण समजत नाही। बहुतेक वेळा हातामध्ये पैसा येणे आधीच पैसे जाण्याचे वेगवेगळे मार्ग खुले होतात। पैसा जरी घरात आला तरी तो जास्त काळ आपल्या खिशामध्ये राहत नाही। यावेळी आपण चिंता व्यक्त करत असतो। अनेकदा आपले मानसिक खच्चीकरण होते आणि अनेकदा आपण तणावाखाली जातो। घरात गरिबी येण्याची ही आहेत 9 लक्षणे। आत्ता जाणून घ्या आणि तुम्ही तुमचे संकटे दूर करू शकाल। नंबर 1, तुटलेल्या कंगव्याद्वारे कधीच केस विसरू नये। त्याबरोबर उभे राहून केस विसरू नये, त्यामुळे घरामध्ये दरिद्रता प्रवेश करते आणि घरातील बरकत निघून जाते। 2, घरात अस्वच्छता ठेवणे। या सगळ्या गोष्टींमुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि यामुळे सुद्धा दरिद्रता आपल्या घरात प्रवेश करते। म्हणून आपले घर नेहमी स्वच्छ व सुंदर ठेवावे। नंबर 3, कपडे घालताना नेहमी उजव्या बाजूने सुरुवात करावी। काही व्यक्ती यांना डाव्या बाजूने कपडे घालण्याची सवय असते। हे अत्यंत चुकीचे आहे। कोणत्याही कार्याची सुरुवात उजव्या बाजूनेच करावी। 4, दाताने पोळी कुरतडून खाणे हे सुद्धा दरिद्राचे लक्षण मानले जाते। म्हणून जेवण करताना अन्नाचा आदर करावा व जेवण करताना हाताने पोळी तोडून नीट विशिष्ट पद्धतीने जेवण करावे। नंबर 5, काही व्यक्तींना दातांची नख खाण्याची सवय असते। ही सवय सुद्धा अत्यंत वाईट आहे। असे केल्याने घरामध्ये दरिद्रता निर्माण होते व आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची बरकत राहत नाही। नंबर 6, जर तुम्ही कपडे विकत घेण्यास सक्षम असेल तरीही तुम्ही फाटलेले कपडे घालत असाल तर हे दारिद्र्याचे लक्षण आहे। ज्या व्यक्तीकडे गरीब आहेत त्यांनी नवीन कपडे घेण्याची परिस्थिती नाही, अशा व्यक्तीने जर फाटलेले तुटलेले मळके कपडे घातले तर काही हरकत नाही, कारण की त्यांची नवीन कपडे घेण्याची परिस्थिती नाही। म्हणून जर तुमची परिस्थिती चांगली असून सुद्धा जर तुम्ही फाटलेले घाणेरडे कपडे घालत असाल तर यामुळे तुमच्या जीवनामध्ये दारिद्रता येऊ शकेल। म्हणून अशा प्रकारचे कपडे सुद्धा शक्यतो घालू नये। नंबर 7, सकाळी सूर्योदयानंतर सुद्धा झोपून राहणे हे दारिद्र्याचे एक लक्षण आहे। सकाळी आणि संध्याकाळी माता महालक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करत असते। जर अशा वेळी आपण झोपलेले असू तर माता महालक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश न करताच निघून जाते आणि यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती वैभव येत नाही। त्याचबरोबर अलक्ष्मी म्हणजे गरिबी भरपूर प्रमाणामध्ये येऊ लागते। म्हणून सूर्योदयापूर्वी उठून घराची स्वच्छता करून माता महालक्ष्मीचे स्वागत करावे। पिण्याचे पाणी रात्री होडे अजिबात ठेवू नये, हे सुद्धा दरिद्र येण्याची लक्षणे मानले जाते। म्हणून पिण्याचे पाणी नेहमी झाकून ठेवायला हवे। नंबर 8, दारासमोर चप्पल जर उलट्या असतील तर त्यांना आपण सरळ करायला हव्यात। जर उलट्या चप्पल व बूट यावर आपल्या दारासमोर असेल तर यामुळे सुद्धा गरिबी अनेक अडचणी आणि आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात। म्हणून जर चपला बूट उलटे दिसले तर लगेच सरळ करावे। नंबर 9, मुक्या प्राण्यांना कधीच लाथ मारू नये। असे केल्याने आपल्या घरामध्ये विविध अडचणी निर्माण होऊ शकतात। त्याचबरोबर आपल्या घरामध्ये हे पाहुणे येतात, त्यांच्याशी नेहमी चांगले वागायला हवे। त्यांच्याशी कधीही वाद घालू नये, कारण की भारतीय संस्कृतीमध्ये जे पाहुणे आपल्या घरी येत असतात ते प्रत्यक्ष देवस्वरूप आपण त्यांना मानत असतो। भारतीय संस्कृतीमध्ये अतिथी देवो भव असे म्हटले जाते, कारण की पाहुण्यांना आपण देवाचा दर्जा देत असतो। म्हणून जर तुमच्या घरी कोणतेही पाहुणे आले तर त्यांना मान सन्मान अवश्य करा, त्यांना अपमानित करू नका। त्यामुळे सुद्धा तुमच्या घरातील दरिद्रता प्रवेश करू शकते।
आपल्या घरामध्ये नेहमी सकारात्मक वातावरण निर्माण राहील याची काळजी सुद्धा आपण घेणे गरजेचे आहे. कारण की ज्या घरामध्ये नेहमी सकारात्मक वातावरण राहते त्या घरामध्ये माता महालक्ष्मी व अन्य देवी देवता नेहमी वास्तव्य करतात. म्हणून आपल्या घरातील वातावरण नेहमी सकारात्मक ठेवा आणि नेहमी परिश्रम करून आपल्या घरामध्ये माता महालक्ष्मीचे आगमन आनंदाने करा. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळ उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा, नको घाबरू तू असे बाळ त्याचा. नमस्कार मित्रांनो, आपले स्वामी काय सांगतात? आयुष्यात नेहमी लक्षात ठेवा, आपल्यामुळे दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी येणे हा सर्वात मोठा गुन्हा आहे आणि आपल्यासाठी कोणाच्या डोळ्यात पाणी येणे हे सर्वात मोठे यश आहे. तुझं माझं करता करता एक दिवस जायचं आहे. जे कमावलं ते इथेच ठेवून जायचं आहे. तुम्ही चांगले कर्म करा, सोबत तुमच्यात तेच जाणार आहे. रडल्यानंतर अश्रूसुद्धा परके होतात, हसल्याने परके सुद्धा आपले होतात. मला ती नाती आवडतात ज्यात मी नाही आपण असतो. जर कुणावर चिडणार असाल तर विचार करून चिडा, कारण आजकाल समजून घेण्याची पद्धत बंद झाली. मेल्यावर माणूस चांगला होता असं म्हणण्याची प्रथा आहे. जिवंत माणूस ओळखता येत नाही हीच खरी व्यथा आहे. निंदकांना कधीही घाबरू नका. त्यांना आपल्याविषयी जेवढं वाईट बोलता येईल तेवढं बोलू द्या. त्यांच्यामुळे आपलं वर्तन सुधारत जाते. ज्याप्रमाणे गल्लीत 2-4 डुकरं असल्याशिवाय गल्ली स्वच्छ राहत नाही, त्याप्रमाणेच आपल्या अवतीभोवती 2-4 निंदक असल्याशिवाय आपल्या जीवनाचा विकास होत नाही. जग काय म्हणेल हा विचार करू नका, कारण लोक फार विचित्र आहेत. अपयशी लोकांची थट्टा करतात आणि यशस्वी लोकांवर जळतात. स्वतःला असे तयार करा की तुमच्या विरोधकाला तुमचा पाय खेचण्याऐवजी तुमचे हात पकडून पुढे जाण्याची इच्छा निर्माण झाली पाहिजे. कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी फक्त शक्ती असून चालत नाही, तर त्याला सहनशक्तीचीही जोड असावी लागते. माणूस कसा दिसतो यापेक्षा कसा आहे याला महत्त्व असतं, कारण शेवटी सौंदर्याचं आयुष्य तारुण्यापर्यंत तर गुणाचं आयुष्य मरणापर्यंत असतं. अभिमानाला कधी तुमच्या मनाच्या घरात येऊ देऊ नका आणि स्वाभिमानाला कधी मनाच्या घरातून बाहेर काढू नका, कारण अभिमान तुम्हाला कधीच प्रगती करू देणार नाही आणि स्वाभिमान तुम्हाला कधीच अधोगतीकडे जाऊ देणार नाही. अपेक्षा जरूर बाळगा, पण नाती व माणसं तुटणार नाही याची फक्त काळजी घ्या. आयुष्य फार सुंदर आहे, ते फक्त चांगल्या विचारांनी जगता आलं पाहिजे. समाज समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो. लोक तुमची स्तुती करोत वा निंदा, तुमचं लक्ष तुमच्यावर कृपा करो वा न करो, तुमचा मृत्यू आज हो वा उद्या. आपल्या मार्गावरून कधीही भटकू नका. आयुष्यात कितीही संघर्ष करावा लागला तरी मागे हटू नका, कारण जो संघर्षात मार्ग काढतो तोच खरा विजय असतो. स्वामी म्हणतात, दगडात तुम्हाला देव दिसतो, गायीत माता दिसते, कावळ्यात तर सगळे पूर्वज दिसतात, मग माणसातच माणूस का दिसत नाही? ज्या दिवशी माणसात माणूस दिसेल त्या दिवशी मला सुद्धा प्रसन्न व्हावेच लागेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.